सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव महापुत्र हनुमान, गोरक्षनाथ भगवान, कालिकनाथ भगवान, काल भैरवनाथ भगवान, हरिमाता सद्गुरु जोग महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायाचा या चित्ताला जर समाधानाची प्राप्ती करायची असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष. संसार सुखाची प्राप्ती करायची असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष. सगळ्यात आनंदाची प्राप्ती करायची असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष. मेल्यानंतर सुद्धा मोक्ष प्राप्त करायचा असेल तर एकच पर्याय सदा नाम घोष. त्या भगवंताच्या नामस्मरणाची माहिती सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल. अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. चालू असणारा श्री खंडेश्वर वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त खंडरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र कामटवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर चालू असणारा खंडरिणाम सप्ताहाचं हरिभक्त पारायण संपत महाराज काशी ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून चालू आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि चालू असणाऱ्या खंडरिणाम सप्ताहामध्ये काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन, भोजन, हरिजागर असा चालू असणारा खंडरिणाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा 4था दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने 2-3 वर्षापासून माझं या ठिकाणी कीर्तन संपन्न होते. याही वर्षी सगळ्या कमिटीच्या वतीने मला फोन केला, उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कोणता घाला बाप्पा. 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. त्यामध्ये आमच्या हेरसरे, संपत भोये, किसन भोये सगळी मंडळी समोर उपस्थित आहे. निलेश दादा या सगळ्यांनी फोन केला आणि त्या निमित्ताने गोड वातावरण आहे. महाराज मागच्या वर्षी मला असं वाटतं आपण खाली कीर्तन केलं होतं, पण या वर्षी तुम्ही आमूलाग्र बदल केला. सगळ्याच बाबतीत बदल झाला यावेळेस. शूटिंग चालू जास्त बोलता येणार नाही, पण तुम्ही हुशार लोक आहेत. त्या निमित्ताने उपस्थित असणारे सगळे गायक मंडळी, गोड गाणारे, महाराष्ट्रातील खूप मोठं नाव आहे महाराज. आदरणीय परमपूज्य श्रीराम महाराज पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना एकदा जोरात टाळ्या वाजवा. माझे मित्र परमार्थ स्नेही महाराष्ट्राचं भूषण. जेव्हापासून खोटे महाराज मी कीर्तन क्षेत्रात नव्हतो तेव्हापासून आमची मैत्री आहे. गोड गायन सम्राट, पण एवढं मोठं नाव असताना सुद्धा ज्या माणसाचे पाय जमिनीवर आहे आमचे संपत महाराज दानवे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. परमपूज्य आदरणीय मृदुंग सम्राट, महाराष्ट्राचं वैभव, नाव जरी खोटं असेल पण सच्चा माणूस आहे महाराज. माऊली महाराज खोटे या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांनाही धन्यवाद. परमपूज्य आदरणीय आपल्याच परिसरातले सगळे महाराज मंडळी, इटकाई वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी मंडळी आणि जे विद्यार्थ्यांना शिकवतात, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य लहुजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे आमचे संपत महाराज आहे, गणेश महाराज आहे, नितीन महाराज आहे, आहेर महाराज, तुम्ही सगळी मला परिचित मंडळी आहे. सोबदार मंडळी सगळेजण मला परिचित आहात. तुमच्या सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. समोर परिसरातून आलेले तुम्ही बरेच मंडळी या ठिकाणी मला नावानिशी माहिती आहे. तुम्ही सगळे नावं घेण्याजोगे, तुम्ही सगळे सज्जन माणसं आहात.
आणि सज्जनांची नावं घेतली की माणसाला पुण्य प्राप्त होतं महाराज. आपण सगळ्यांनी काकडं भजन ऐकलं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पण दिलगिरी व्यक्त करतो, कुणाचे नामोल्लेख जास्त करत नाही. तुमच्या सर्वांच्या चरणी उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार पत्रकार, पुढे बसलेले पाठीमागे बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ नये देते, असे सगळे तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. टाळी वाजवा सगळी मंडळी. गाणारे मंडळी अति गोडी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहेत, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्यावर सांगणारा थोडं येडपाट आहे का काय, सांगणारा हुशाराचे. 1.25 तासासाठी गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. अतिशय सोपा सरळ अभंग घेतलाय. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. या चित्ताला जर समाधानाची प्राप्ती करायची असेल तर तुकोबाने सांगावं, भगवंताचं नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. आणि या ठिकाणी आल्यानंतर मला समाधान वाटलं म्हणून समाधानपर अभंग घेतला. अतिशय लोक महाराज तसं कामटवाडी खूप मोठं गाव नाही आहे, परंतु त्या मानाने मी आल्यानंतरही त्या आमच्या किसन भाऊच्या घरामध्ये बाकीच्या मंडळीला सांगितलं, या वर्षी तुमचं नियोजन गोड आहे, मीडियाचं तुम्ही जास्त यूज करताय, त्याच्या माध्यमातून आहेर सर सगळ्यांना माहिती होतंय, आणि तुमचा दरवर्षीचा सप्ताह मोठा असतो, त्याच्यात नवल नाही महाराज. तुमचं जागृत देवस्थान आहे, स्वयंभू मूर्ती आहे, त्याची कृपा आहे महाराज. करता करविता तोय, आपण फक्त निमित्त मात्र आहे. अतिशय गोड नियोजन आहे. या चित्ताला जर समाधानाची प्राप्ती करायचं असेल तर पर्याय सांगितला, सदा नाम घोष. समाधान वेगळं, सुख वेगळं महाराज. तुकोबांनी या अभंगामध्ये सुख नावाचा शब्द वापरला नाही, समाधान नावाचा शब्द वापरला. सुख वेगळं, समाधान वेगळं. पैशाने सुखाला विकत घेता येतं, समाधान पैशाने विकत घेता येत नाही. ध्यानपूर्वक आहे का? पैशाने सुख विकत घेता येतं महाराज. आता माझं कीर्तन संपलं. 9:30 वाजता मला असं वाटलं पाची पकवानाचं जेवण करायचं. भोंग्याचा आवाज थोडासा कमी राहू द्यायचा, साऊंडचा आवाज जास्त राहू द्यायचा. कीर्तन संपल्यानंतर मला असं वाटलं पाची पकवानाचं भोजन करायचं. मी जर हॉटेलमध्ये गेलो, पैसे दिले का पाची पकवानाचं भोजन मला भेटल, पैसे देऊन सुख विकत घेता येतं. अक्षय महाराज उगलेने ठरवलं उद्या फॉर्च्युनर गाडीमध्ये बसायचं. सकाळी 11 वाजता मी शोरूम मध्ये गेलो, 75 लाख रुपये जर भरले तर दुपारी 2 वाजता मी फॉर्च्युनर गाडीमध्ये बसू शकतो. पैसे देऊन सुख विकत घेता येतं महाराज. पण ठरवलं अक्षय महाराज उगलेने 9 वाजता कीर्तन संपलं, 9:30 वाजता याच मंडपात झोप लागली पाहिजे. पाकिट आल्याशिवाय झोपच लागू शकत नाही महाराज. समाधान नावाची गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही. समाधान जर प्राप्त करायचं असेल तर एकच पर्याय, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. त्या नामस्मरण इतकं श्रेष्ठ या जगात काही नाही महाराज. तुम्ही म्हणाल देव मोठा आहे, मी म्हणाल देव मोठा नाही. देवाचं नामस्मरण त्याच्यापेक्षा मोठं आहे. तुम्ही म्हणाल पृथ्वी मोठी आहे, त्याच्यापेक्षा आकाश मोठं आहे. पण ज्ञानोबाची भाषा आहे महाराज. गगनावनी वाढ नाम आहे, गगनावनी वाढ नाम गगनावनी वाढ नाम आहे, गगनावनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड, क्या बात आहे. गगनावनी वाढ नाम आहे, गगनावनी वाढ नाम
आव्हान दिलं मी म्हणन पृथ्वी मोठी आहे, पृथ्वीपेक्षा आकाश मोठे, पण ज्ञानोबाची भाषा आहे त्या आकाशापेक्षा देवाचं नाव मोठं आहे. बाळासाहेब महाराज गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची चाड. किती श्रेष्ठ आहे महाराज भगवंताचं नाम स्मरण सांगू, त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे. मला फक्त पहिल्या चरणावरती बोलायचं, त्याच्या पुढे मी जाणार नाही. मागच्या वर्षी मी पहिल्या चरणावरती बोललो होतो, काय सांगू आता संताचे उपकार, हा अभंग घेतला होता. ऐका किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नामस्मरण. माता भगिनी रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायचं, रोज 5 मिनिटं टाळी वाजवायची त्याच्या भजनात, रोज 5 मिनिटं नाचायचं म्हणजे नाचायचं. तुमच्या मागे किती घाई असू द्या, किती मोठं दुःख असू द्या, किती मोठं संकट असू द्या, त्या भगवंताच्या नामस्मरणात रोज 5 मिनिटं नाचायचं. हा एखाद्या सुनबाईला सासूबाईचा लईच धाक असेल तर आतून कडी लावून नाचा, पण नाचा, रोज 5 मिनिटं नाचा. कोण नाचलं त्याच्या भजनामध्ये? राधेने नाचावं कृष्णासाठी, जगाच्या बापाने आपलं करून घ्यावं गड्या. ते मीराबाईनी पायामध्ये घुंगर बांधावी आणि जगाच्या बापासाठी नाचावं ना. विषाच्या प्याल्याला मीराबाईला जिवंत ठेवावं, ही भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. कशी नाचायची महाराज मीराबाई? पायामध्ये घुंगर बांधावे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, क्या बात. घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. हो विश्वचा प्याला राजा तिने भेजा, विश्वचा प्याला राजा तिने भेजा. जय हो. दिवस दिवस मेरा हासी रे, दिवस दिवस मेरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. हा एकदा जोरात टाळ्या वाजव बरं त्यांच्यासाठी. हा प्रमाण संपलं का टाळी वाजवायची महाराज. विठ्ठल विठ्ठल भजन झालं तरी टाळी वाजवायची. हा त्याचा फायदा तुम्हाला आहे. आजच्या कीर्तनाच नाही, उद्याच्या कीर्तनात पण प्रमाण संपलं का टाळी वाजवायची. महाराजांनी विचारलं काय मागणी, त्यांना म्हणायचा उगले पॅटर्न म्हणायचा. आपला पॅटर्न सेपरेट आहे, पॅटर्न आपलाय, फायदा तुमचा आहे. खूप मोठा फायदा आहे महाराज टाळी वाजवण्याचा. आतापर्यंत अनेक कीर्तनकार तुमच्याकडे येऊन गेले, अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला ओव्या सांगितल्या असतील, अनेक कीर्तनकारांनी तुम्हाला प्रमाला सांगितले असतील. माऊली महाराज मी थोडं सायन्सला धरून कीर्तन सांगणार. कीर्तनकार एक सायंटिफिक रिझन सांगेल त्याच्या पाठीमागचं. हे जर कारण मी तुम्हाला सांगितलं ना बसलेल्यापैकी, तुम्ही उद्या चालताना सुद्धा टाळ्या वाजवत चालताना, एवढा मोठा फायदा आहे. हा फायदा तुकोबाने 425 वर्षापूर्वी सांगितला महाराज. पण आम्ही ह्या कानाने प्रमाण ऐकतो, ह्या कानाने सोडून देतो. महाराज किती तुकोबा हुशार होतो, याच्याकडे येतो मग अभंगाकडे येतो. का टाळी वाजवाय सांगितले असेल तुकोबाने? ऐका माता भगिनी, एकदा टाळी वाजवून दाखवा भाऊ. माता भगिनी वाजवा बरं जोरा. हा पुरुष मंडळी तुम्ही वाजवा बरं. हा तुम्ही वाजवा बरं, तुम्ही वाजवा. पुरुषांच्या टाळीचा आवाज जास्त येतोय. 1,500 हजाराचे हप्ते आले नाही वाटतं तुमच्या अजून. हा जोराने वाजवत सरा टाळ्या महाराज. भगवंताच्या नामस्मरण इतकं श्रेष्ठ या जगात काही नाही, विषयावरती मला बोलायचं. टाळी वाजवण्याचा फायदा सांगतो. हा फायदा 425 वर्षापूर्वी तुकोबांनी सांगितला महाराज. पण आपल्याला असं वाटतं धोत्रावाल्यांना काही कळत नाही. धोत्रावाल्यांना जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही. ऐका किती हुशार असतील तुकोबा, सांगू का बरं टाळी वाजवायला सांगितलं असेल तुकोबांनी? त्याच्या मागे सायन्स सांगतो. 2 महिन्यापूर्वी मी त्या वाघोलीला एक कीर्तन केलं माऊली वर्ष श्राद्धाचं, आणि संभाजीनगरला चाललो होतो. नगरच्या पुढे माझी गाडी निघाली. बायजाबाई जीवर नावाचं एक गाव लागतं, कमी ठेवलं तरी जमा, सिस्टीम तुमची गोड आहे. बायजाबाई जीवर नावाचं गाव माहिती आहे तुम्हाला? हा टाळी वाजवण्याचा फायदा सांगतो तुम्हाला, रुचल पचल्या भाषेत सांगतो. त्या बायजाबाई जीवरच्या तिथे एक जुना टोल नाका आहे. जुना टोल नाका माहिती आहे तुम्हाला? टाळी वाजवण्याचा फायदा सांगतो. लयच हुशार रे तुम्ही. एवढी रेंज पाहिजे महाराज. मग तुम्हाला रुचल पचल्या भाषेत उदाहरण सांगायचे. त्या जुन्या टोल नाक्याच्या पाठीमाग एक 500 मीटर अंतरावरती माझी 4 व्हीलर होती महाराज. कीर्तनाचा मोठा हार लावलेला गाडीला, आणि त्या टोल नाक्यावरती काही तृतीयपंथी माणसं उभा होते.
आपल्या भाषेत त्याला आपण इजडे लोक म्हणतो, काय हरकत नाही, ज्याची त्याची शब्द प्रणाली वेगळी आहे महाराज. त्या तृतीयपंथी माणसाने माझी गाडी पाहिली, मी गाडीमध्ये आराम करत होतो, कानामध्ये ब्लूटूथ होते, ते असे आडवे झाले, ड्रायव्हरने असा ब्रेक दाबला. त्याला म्हटलं का गाडी थांबवली? टाळ्या बाजून पैसे मागणारे लोक गाडीला आडवे झाले. म्हणे काय करायचं? अरे म्हटलं काच खाली घे, 50 रुपये दे त्यांच्या हातात, आपल्याला उशीर झाला, निघायचे पुढं. काच खाली घेतली महाराज, 50 रुपये त्यांच्या हातात. नाही म्हणे, नवीन गाडी दिसते म्हणे, अजून 100 रुपये द्या. ड्रायव्हर मला म्हणे अजून 100 मागतात, काय करायचं? म्हटलं जाऊ दे, देवाने काय कमी केलं महाराज आपल्याला? हा दे म्हटलं, देवाने काय कमी केलं आणि मला तर काय कमी नाही केलं महाराज. कुठे महाराज, माझ्या कमी काळामध्ये माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिलं देवाने. आणि दिलं म्हणल्यावर दिलं म्हणायचं. लोकाला बोंबलायची सवय झाली महाराज. लोक देऊन सुद्धा बोंबलं तिथून, श्रीमंत असून सुद्धा लोक बोंबलं तिथे. आमचे लय गरीब आहे, देव आमच्याकडे पाहत नाही. अजिबात बोंबलत जाऊ नका. तुमच्या माहिती करता सांगतो का बोंबलायचं नाही, त्याचं उत्तर पण सांगतो. प्रवासादरम्यान एकदा पुस्तक वाचत असताना मला त्याचं उत्तर सापडलं. या निसर्गामध्ये 2 देवता कायम भ्रमण करत असतात महाराज, कायम फिरत असतात. आणि त्यांच्या मुखामध्ये तथास्तु नावाचा शब्द असतो. तथास्तु, 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 तथा असं म्हणत चालतात त्या. तुम्ही नेमकी द खाली म्हणायचे आमची लय गरिबी आहे, आणि तथास्तु म्हणायचा पॉईंट जर एखाद्या दिवशी मॅच झालाच तर हायती श्रीमंती निघून. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो, बोंबलत जाऊ नका. देवाच्या नावाने देत चला महाराज, 1000 काय 10,000 द्या, ते कमी पडू देत नाही. लोकांना बोंबलायची सवय झाली महाराज. माझ्या कमी काळामध्ये माऊली ज्ञानोबाराच्या कृपेने मला सगळं काही दिलं महाराज. हा 3रं कीर्तन महाराज दिवसाचं हे, असं एकच दिवसाचं नाही. तुम्हाला माहिती आहे, ही सगळी कृपा आहे. त्या माणसाने मला सुरुवातीला साल सुद्धा म्हणू दिली नाही महाराज, 10 वर्षापूर्वी. ऐका, माऊलीची एकदा कृपा झाली ना, ऐका, माझं पाया पडून सांग नाही, मी समाधानावरती मला बोलायचं विस्तार होईल थोडासा. ड्रायव्हरला म्हटलं दे 100 रुपये दे त्यांच्या हातामध्ये. 150 रुपये दिले महाराज, टाळी वाजवली. त्यांनी 1 रुपयाचा ठोकळा दिला. आणि 1 रुपयाचा ठोकळा दिल्यानंतर ड्रायव्हरच्या डोक्यावरती काहीतरी हात ठेवला. माझी गाडी आयरसर अशी त्या टोल नाक्याच्या पुढे निघाली. मी थोडा श्रवण भक्तीचा नादिक कीर्तनकार आहे महाराज. डॉक्टर जोशी म्हणून पुण्याचे, त्यांचं एक व्याख्यान ऐकत होतो मी. अति ब्रिलियंट डॉक्टर आहे महाराज तो पुण्यातला. 40 वर्षापासून त्याचं पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे. त्याचं नित्यनेम अक्षयदादा, सकाळी उठायचं, हॉस्पिटलला जायचं, पेशंट चेकअप करायचे आणि घरी यायचंय. पण जाताना त्याला एक टोल नाका लागायचा. टोल नाक्याच्या शेजारी 500 मीटर हॉस्पिटल. टोल नाका लागला का तृतीयपंथी माणसं गाडीला आडवे यायचे. पण 40 वर्षात त्यांनी कधी त्या लोकांना पाहून गाडी थांबवली नाही. यांना पैसे दिले कुठे आपल्या लक्ष्मीत वाढ होते का म्हणे. पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालेले लोक याच्यावरती विश्वास ठेवत नाही, वर मला आज बोलायचं नाही. पण डॉक्टरच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडलाकडे. एक दिवस डॉक्टर साहेब सकाळी उठले, हॉस्पिटलकडे निघाले. जात असताना टोल नाक्यावरती काय तृतीयपंथी माणसं गाडीला आडवे येताना दिसले. त्यांना पाहिल्यानंतर डॉक्टर जोशींच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे 40 वर्षापासून आपलं पुण्यात हॉस्पिटल आहे. या टोल नाक्यावरती आपण 40 वर्षापासून जातोय. या टोल नाक्याच्या शेजारी 2 मिनिटाच्या अंतरावरती आपलं हॉस्पिटल आहे. पण 40 वर्षामध्ये माझ्या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारचे पेशंट आले हो. आजी आले, आजोबा आले, पुरुष आला, स्त्री आलं, लहान लेकरू आलं, लहान सगळ्या प्रकारचे पेशंट आले. पण या तृतीयपंथी माणसापैकी, हिजडे लोकांच्या ग्रुपपैकी एकही पेशंट माझ्या हॉस्पिटलला आजपर्यंत आलं नाही. मग हे लोक आजारी पडत नाही का बुवा, असा प्रश्न कोणाच्या मनात पडला? बोला आंबटवाडीकर. डॉक्टर जोशींच्या टाळी वाजवण्याचं सायंटिफिक कारण सांगतोय. काय असेल याचं उत्तर, काय असेल याचं उत्तर. हुशार लोक एखादा प्रश्न निर्माण झाला का उत्तर सापडेपर्यंत चैन बसत नाही, याला मी हुशार म्हणतो. त्यापैकी सद्गुरू संत एकनाथ महाराज, एका पैचा शोध लागत नव्हता, रात्र जागले, पहाट शोध लागला, हाताने टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला. डॉक्टरच्या मनात प्रश्न, काय असेल उत्तर. हॉस्पिटलला गेले, पेशंट चेकअप करायला घेतले, मन लागे ना, बुद्धीत तेवढाच प्रश्न पडतोय. सगळे पेशंट बाहेर काढले, आतून हॉस्पिटलची कडी लावली आणि डॉक्टर जोशींनी एका हुशार मित्राला फोन केला, डॉक्टर क्षेत्रातल्याच. ऐक ना म्हणे, 40 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे. समोरचं मित्र म्हणे, माहिती मला, माझ्या शेजारी टोल नाका आहे, माहिती. अरे पण तू का सांगायला लागलाय आज हे सगळं? अरे म्हणे, मी आज येताने त्या टोल नाक्यावरती काय तृतीयपंथी माणसं पाहिले, टाळ्या वाजून पैसे मागणारे लोक. 40 वर्षामध्ये माझ्या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारचे पेशंट आले रे म्हणे. पण त्याच्यापैकी, त्या ग्रुप पैकी एकही पेशंट म्हणून माझ्या हॉस्पिटलला आलं नाही. तुझ्या हॉस्पिटलला आलं का? समोरच्या मित्राने उत्तर दिलं, माझ्या पण हॉस्पिटलला नाही आलं. दुसऱ्या मित्राला फोन केला, तुझ्या हॉस्पिटलला? त्याने सांगितलं माझ्या पण नाही. तिसऱ्या मित्राला फोन केला, तुझ्या हॉस्पिटलला? त्याने सांगितलं माझ्या पण नाही. महाराज 256 जणांचा ग्रुप होता, सगळ्याला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही 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 नाही. दुसरा दिवस सुगवला, डॉक्टरला झोप लागे ना, काय असेल उत्तर? पुण्याचं नामांकित हॉस्पिटल रुबी हॉस्पिटलला फोन केला, लीलावती हॉस्पिटलला फोन केला,
वेदांत हॉस्पिटलला फोन केला, सुखकर्ता हॉस्पिटलला फोन केला, तेनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन केला, नोबेल हॉस्पिटलला फोन केला, साईदीप हॉस्पिटलला फोन केला, साईशन हॉस्पिटलला फोन केला, मॅक्सकेअर हॉस्पिटलला फोन केला, अपेक्स हॉस्पिटलला फोन केला. सांगू अजून एखाद दोन? हे सगळे श्रीमंत लोकांचे हॉस्पिटल सांगून झाले. ज्यांचे वर्धापन दिनाचे कीर्तन बाकी ते झाल्यानंतर मी कळवेल तुम्हाला बरं का. हे मोठमोठ्या लोकांचे हॉस्पिटल. प्रत्येकाला तेवढाच प्रश्न, प्रत्येकाचं उत्तर नाही नाही नाही. तिसरा दिवस उगवला, डॉक्टरला झोप लागे ना. काय असेल उत्तर? शेवटी 39-40 वर्षामध्ये कधी टोल नाक्यावर त्यांना थांबलेला डॉक्टर, उत्तर सापडे ना. गाडी थांबवावी लागली. थांबला डॉक्टर. तृतीय माणूस असा पळत आला. डॉक्टर साहेबांनी काच खाली घेतली, 100 रुपयाची नोट त्याच्या हातामध्ये दिली. त्याने टाळी वाजवली, थोडीशी स्माईल दिली, 100 रुपयाचा स्वीकार केला. पण डॉक्टरने सांगितलं, ऐक ना रे, मी तुला अजून 1000 रुपये देतो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना. त्या तृतीयपंथी माणसाने सांगितलं, अगोदर प्रश्न सांगा ना मग पैसे द्या. 1000 रुपये देतो म्हणे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न? तुमच्यातला मेन कोणी ते सांग म्हणे. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो, त्याला आपण बॉस म्हणतो. आमच्या परिसरात त्याला बॉस म्हणतात, मराठवाडी भाषेमध्ये त्याला मुकादम म्हणतात, गाव लेवलला त्याला सरपंच म्हणतात आणि व्यासपीठ चालक त्याला सप्ता लेवलला म्हणतात. तुमच्या परिसरात काय म्हणतात मला माहिती नाही. प्रत्येक क्षेत्रात एक मेन असतो. तुमच्यातला बॉस कोण आहे सांग, तुला अजून 1000 रुपये देतो. त्याने सांगितलं, नाही सांगू शकत. 10,000चं बंडल काढलं डॉक्टरने. 10,000 रुपये देतो, आता बोल. पैसे पाहिले सगळ्याची बोलती चालू होती. महाराज पैसा म्हणतात त्याला. महाराज उगले 5 वाजता, इथून 70-80 किलोमीटर अंतरावर होता, पण 6:45 पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलाच ना. कशाचा पावर येऊ. आमच्यावर घेऊन बोलल्यावर किती बरं वाटत. पहा ना, कमावले पाहिजे पैसा. पोरांनो, नारदाच्या गादीहून सांगतो, जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत लोक तुम्हाला राम राम घालते. एकदा खिस्सा मोकळा झाला, तुमच्या मौतीला सुद्धा कुणी यायचं नाही. दुनियाची रीत आहे. कमाल. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे. कमावला पाहिजे पैसा, चांगल्या रीतीने पैसा कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. हा, कमवायला पाहिजे पैसा. 10,000चा बंडल पाहिला, तृतीयपंथी माणूस म्हणून मी सांगायला तयार आहे. सगळे तृतीयपंथी माणसाशी पुढे बसले. डॉक्टर जोशी अशी खुर्चीवर बसले. डॉक्टरांनी प्रश्न केला, अरे 40 वर्षापासून माझं इथं हॉस्पिटल आहे. त्यांनी सांगितलं, माहिती आहे आम्हाला, मी रोज या टोल नाक्यावरून जातो. घालून एक जण म्हणे, कधी 10 रुपयाची नोट दिली नाही म्हणतो आम्हाला. चॅप्टर लोक राहतात महाराज ते. हा, अरे पण 40 वर्षामध्ये माझ्या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारचे पेशंट आले रे म्हणे. आजी आजोबापासून लहान लेकरापर्यंत सगळे आले, पण तुमच्या ग्रुपपैकी एकही पेशंट म्हणून माझ्या हॉस्पिटलला आलं नाही. तुम्ही लोक आजारी पडत नाही का? त्या ग्रुपने उत्तर दिलं, महाराज आमच्यापैकी अजून कोणी आजारी पडलं नाही. शेजारच्या टोल नाक्याला मी टाळी वाजवण्याचा फायदा सांगतोय तुम्हाला. शेजारच्या टोल नाक्याला फोन केला, तुमच्या ग्रुपपैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. तिसऱ्या टोल नाक्याला फोन केला, तुमच्या ग्रुपपैकी? त्यांनी सांगितलं आम्ही पण नाही. महाराज, टाळी वाजून पैसा कमवण्याचा हेतू 2 मिनिटं बाजूला ठेवा. पैसे कमवण्याचे अनेक साधन आहेत महाराज. कोणी 1 नंबरने पैसा कमवतं, कोणी 2 नंबरने कमवतं, कोणी 6 नंबरने कमवतं, कोणी 13 नंबरने कमवतं, कोणी 23 नंबरने कमवतं. तुम्हाला फक्त 1 नंबर आणि 2 नंबरच माहिती असते. संख्याशास्त्रानुसार 19 प्रकारच्या अंकशास्त्राने माणसाला पैसा कमवता येतो. तुमचा किती अभ्यास मला माहिती नाही. हा, पण तुम्ही गावचे सरपंच पहा, सभापती पहा, तुम्ही आमदार पहा, तुम्ही खासदार पहा, त्यांचे मोबाईल नंबर चेक करा, 4 व्हीलरच्या गाडीचे नंबर चेक करा, तुम्हाला VIP आकडे दिसतील महाराज. हे लोक पैसे देऊन चॉईस नंबर घेतात. आता माझ्या गाडीला खासदार साहेबाचा मी नंबर घेतलेला. काय घेतला? काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे. संख्याशास्त्रानुसार 19 प्रकारच्या अंकशास्त्राने माणसाला पैसा कमवता येतो. तुमचा किती अभ्यास मला माहिती नाही. फक्त ते लोक काय करतात, श्रीराम महाराज, एखादा 2 व्हीलरवाला माणूस आला, 10 रुपयासाठी एकदा टाळी वाजवतात. त्याच्यापेक्षा मोठा आला 50 रुपयासाठी 2दा टाळी वाजवतात. त्याच्यापेक्षा मोठा आला 100 रुपयासाठी 5 वेळेस टाळी वाजवतात. पैसा कमवण्याच्या नादात त्या लोकांकडून दिवसभर टाळी वाजवण्यात जाती. परिणाम, त्याच्यातला एकही माणूस आजपर्यंत आजारी नाही महाराज. डॉक्टरला उत्तर सापडलो. डॉक्टरने सांगितलं, 40 वर्षानंतर मला याचं उत्तर सापडतंय. काही लोक दिवसभर टाळ्या वाजवतात पैसा कमवण्याच्या नादात, म्हणून हे लोक आजारी पडत नाही.
उद्यापासून जेवढे पेशंट माझ्या हॉस्पिटलला येतील मी प्रत्येकाला एकच सल्ला देईल, दादा तुला जर उद्यापासून आजारी पडायचं नसेल तर काय करा, टाळी वाजवा. एवढा आनंद झाला डॉक्टरला, एवढा आनंद झाला. पण सर डॉक्टरचा आनंद मला नाही दाखवला महाराज, नाही दाखवला. खरं सांगतो तुम्हाला, माझी गाडी बायजाबाईजीवर पासून पांढरीच्या पुलापर्यंत गेली. लिलियम पार्क नावाचं एक हॉटेल आहे तिथं, तिथपर्यंत माझी गाडी गेली. मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी थोडी साईडला घे. त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट लिहिली मी, संपत महाराज. मी डॉक्टर साहेबाला म्हटलं 40 वर्षानंतर तुम्हाला याचं उत्तर सापडतंय का? हे लोक दिवसभर टाळ्या वाजवतात पैसा कमवण्याच्या नादात, म्हणून हे लोक आजारी पडत नाही. आता उद्यापासून तुम्ही प्रत्येक पेशंटला सल्ला देणार आहे, तुला जर उद्यापासून आजारी पडत असेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजव. हे तुम्हाला 40 वर्षानंतर याचं उत्तर सापडलं. डॉक्टर साहेब आमचे तुकोबा एवढे हुशार होते, एवढे हुशार होते. 450 वर्षापूर्वी तुकोबानी सामान्य माणसाच्या पायाला हात लावून का भंग सांगितला. कोण म्हणतं लोक बदलत नाही महाराज, होते बदलत येत लोक. घोड प्रमाण दिलं महाराज. किती वर्षापूर्वी सांगितलं तुकोबांनी, किती हुशार असतील तुकोबा महाराज. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, काय करू तुकोबा करटाळी बोला मुखी नाम. काय म्हणू विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. गबर का बरं टाळीच वाजवायला सांगितलं असेल, पळायच नाही सांगितलं, डोक्यावर उभं राहायला सांगितलं, टाळीच का? याच्या मग सायन्स आता बसलेले पैकी कोणी डॉक्टर असेल तुम्ही त्यांची भेट घ्या. माझा त्याचा स्टडी झाला म्हणून मी तुमच्या समोर परखड मांडतोय. माझ्या हाताकडे लक्ष द्या माता भगिनी. प्रत्येकाच्या हातावरती वेगवेगळे पॉइंट आहेत आणि टाळी वाजवायच्या माध्यमातून ते पॉइंट एकमेकाला टच झाले, त्याचं घर्षण झालं का माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं. आणि ज्या माणसाचं रक्ताभिसरण फास्ट होतं त्या माणसाला आयुष्यात कधी अटॅक येत नाही महाराज. उद्यापासून तुम्हाला अटॅकनी मरायचं नसेल, होय, रोज 5 मिनिटं टाळी वाजवा. प्रत्येक ठिकाणचा पॉइंट वेगळा आहे. आता तुम्ही घरात एकटीचे समजा, अचानक तुमच्या छातीमध्ये चमक निघाली, माता भगिनी तुमच्या शरीराला दरदरून घामाला, तुमच्या श्वासोच्छवासाचा प्रॉब्लेम व्हायला लागला, शरीराला विकनेस जाणवायला लागला. पुरुष मंडळी माता भगिनी अशा टायमाला जर तुमच्या घरात कोणी नसेल तर एक करायचं, तुमच्या शरीराला विकनेस जाणवतं, तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, श्वासोच्छवासाचा प्रॉब्लेम होतोय, छातीमध्ये चमक निघाली, अशा टायमाला अटॅक येण्याची मेन 5 लक्षणं आहेत महाराज. अशा टायमाला तुमच्यापासून हॉस्पिटल दूर अंतरावरती असेल, तुम्ही घरात एकटेच असेल, अशा टायमाला एक करायचं, आपल्या उजव्या हाताची करंगुळी आहे, उजव्या हाताची एवढी चावायची का ती तुटली तरी जमेन महाराज. तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. हृदयाच्या मेनचा जो पॉइंट आहे, सायन्स जगाला शिकवतो उगले महाराज नाही, उजव्या हाताच्या करंगुळीत आहे. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक आहे का, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये आहे. एवढ्या कमी पगारात एवढे पॉइंट सांगून होणार नाही. पण तुमच्या गावावरती माझं प्रेम आहे, नाही का, बोलून टाकलेलं बरं. आता तुम्ही सगळे आता टोप्यावाले लोक, हुशार लोक आहेत तुम्ही. खरं सांगा मला, तुमच्या जुन्या काळामध्ये किसन भाऊ, आता तुम्ही फेट्यावाले मंडळी बसलेले आहेत, एखाद्याला फिट नाव बरं फिट आलं, तो माणूस जर फिट येऊन जर चक्कर येऊन जर पडला, तोंडाला फेस आला, तुम्ही लगेच हॉस्पिटलला नेत होते का त्याला? काय करत होते? करेक्ट, कांदा फोडायचे आणि त्याच्या नाकापाशी लावायचे. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एखाद्याला सर्पदंश झाला, एखाद्याला विच्चू चावला, तर श्रीराम महाराज लगेच हॉस्पिटलला नेत नव्हते. लोकांची परिस्थिती नव्हती हो, हॉस्पिटलच नव्हते त्या काळामध्ये. मग अशा टायमाला काय करायचे? गावामध्ये एखादं कालभैरवनाथाचं मंदिर असायचं, हनुमानजीचं मंदिर असायचं, खंडोबाचं मंदिर असायचं, बिरोबाचं मंदिर असायचं, एखाद्या संताचं मंदिर असायचं.
सर्पदंश झालेल्या माणसाला त्या मंदिराच्या समोर नेऊन टाकलं जायचं, तिथली माती त्याच्या कपाळाला लावली जायची, नगारा वाजवला जायचा, आरती केली जायची. 4 तासानंतर तो माणूस पण घरी जिवंत जायचा. त्याच्यातला एकही माणूस मेल्याची घटना अख्ख्या नगर जिल्ह्यात उगरे महाराजाला कोणी सांगितली नाही. मग ही ताकद आली कुठून? याचा अभ्यास आपण आजपर्यंत कधी केला नाही. आपल्याला असं वाटतं आपण पुस्तकी ज्ञानाने प्रगल्भ झालो म्हणजे काय लय हुशार झालो. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेच्या हृदयाचं ऑपरेशन करणार डॉक्टर नीतू मांडके ज्या दिवशी अटॅक येऊन मेला, हे विज्ञानाचं दुर्दैव आहे. त्याने तर 16,000 हृदयाचे ऑपरेशन केले होते महाराज. एक वाक्य बोलू का? जिथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे महाराज. तुम्ही म्हणाल कसं प्रूफ करून देतो तुम्हाला? आता तुम्ही समोर शूटिंगसाठी कॅमेरे लावले आहेत मोबाईलच्या माध्यमातून. कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमचं विज्ञान मला दाखवेल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दिसेल विज्ञानाला. कॅमेऱ्याच्या माध्यमातून माझं डोकं दिसेल. MRI माझा एक्सरे केला तर माझा मेंदू दिसेल. ते MRI मध्ये आतमधल्या व्हेन दिसतील मेंदूतल्या. पण ऐका ना, माझ्या मेंदूत काय विचार चालू आहे विज्ञानाला कधीच कळणार नाही. जिथं विज्ञानाचा शेवट आहे तिथं आमच्या अध्यात्माची सुरुवात आहे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं आहे महाराज. मागच्या महिन्यामध्ये IBN लोकमतवालीने एक बातमी दाखवली. हिंदू धर्माची ताकद सांगतो. नर्मदा परिक्रमा कोणी कोणी केली का बसलेल्यापैकी? नर्मदा परिक्रमा वा वा. महाराजांचे माझं तर चांगला परिचय आहे. एकदा जा गड्या नर्मदेचं दर्शन घ्या. दादा गुरु नावाचे एक व्यक्ती आहे खोटे महाराज. 1300 दिवस झाले. 1300 नर्मदा परिक्रमा चालू आहे. पोटामध्ये अन्नाचं कण नाही. फरमग नर्मदेच्या पाण्यावरती प्रदक्षिणा चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महिन्यापासून कॅमेरे घेऊन मागे लागले. काय सापडेल त्यांना? शेवटी पत्रकाराने प्रश्न केला दादा गुरूंना, अहो 1300 दिवस झाले फक्त नर्मदेचं पाणी पिऊन तुम्ही प्रदक्षिणा करतात, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, तुम्ही जिवंत कसे? आमच्यापेक्षा जास्त स्पीडने पळतात. 1300 दिवसापासून अन्नाचा कण नाही पोटामध्ये, फक्त नर्मदेच्या पाण्यावरती तुम्ही प्रदक्षिणा करतात. ही ताकद आली कुठून? दादा गुरूंनी जे उत्तर दिलं ते आपल्या मनाला लय भावलं महाराज. दादा गुरूंनी सांगितलं, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस जसं लेकरू जिवंत राहतं ना, तसं नर्मदा माईचं मी लेकरू 1300 दिवसापासून तिच्या पाण्यावरती त्यांनी जिवंत ठेवलंय. ही हिंदू धर्माची ताकद आहे महाराज. बद्रीनाथ केदारनाथला कोणी गेलं का बसलेल्यापैकी? कोण गेलं? तुम्ही गेलात. आता बद्रीनाथला तुम्ही गेलात. आपल्या परिसरात हजारो कुत्रे आहेत महाराज. कुत्र भुंकलं का कानावर आवाज येतो. जा कधी बद्रीनाथला, लाखो कुत्रे आहेत. आजपर्यंत कुत्र भुकायचा आवाज कानावरती आला नाही. आपल्याकडे पावसाळा सुरू झाला, विजाचा कडकडाट झाला का वीज कडाडली का त्याचा आवाज कानावरती येतो. जा कधी बद्रीनाथला, वीज कडाडताना दिसेल, चमकताना दिसेल, पण आवाज येत नाही. हजारो सर्प आहे बद्रीनाथ मध्ये, त्याच्या आतमध्ये विष नाही. हजारो विच्छू आहे बद्रीनाथ मध्ये, त्याच्या आतमध्ये विष नाही. का बद्रीनाथ मध्ये कुत्र भुकायचा आवाज येत नाही? का बद्रीनाथ मध्ये विजाचा कडकडाटचा आवाज येत नाही? जगाचा बाप विष्णू भगवान त्या ठिकाणी आराम करतात. आणि प्रकृतीचा नियम आहे, झोपलेल्या माणसाला डिस्टर्ब करायचं नाही. हे निसर्गाने जगाला दाखवून दिलं महाराज. ते जगाचा बाप तिथं आराम करतोय, त्याला विक्षेप करून जमणार नाही. ही हिंदू धर्माची ताकद आहे. काही काही ताकद आहे महाराज. आता आपण ज्या मंदिराच्या समोर उभा राहिलो, बाबा तुम्ही पहिल्यांदा आला इथं, हे जुनं जागृत देवस्थान आहे. मी या गावामध्ये 5-6 वर्षापासून येतोय. आणि आता तरी मूर्तीला आपण समोरून पाहतो, नाही तर यांच्या जुन्या काळात ताकद नव्हती महाराज. मूर्तीच्या समोर कोणाची बरी होती? एवढी मोठी मूर्ती जुन्या काळात पाहणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती गड्या. काही काही ठिकाणची ताकद वेगळी असते. आता श्रावण महिन्यामध्ये आमच्या परिसरातील मृदुंग सम्राट भास्कर महाराज म्हणून माझ्या बरोबर होते. कार्यक्रमाचं जास्त शेड्यूल होतं म्हणून आम्ही दोघं बरोबर होतो. झालं असं 10-12 दिवस झाले आणि त्यांच्या आई साहेबाला नागिन नावाचा प्रकार झाला. कळतो आपल्याला सगळ्याला ना. आणि त्यांच्या बंधूने ऍडमिट केलं नेवासा फाट्यावरती. संपत महाराज 6-7 दिवस झाले आई साहेबाला फरक नाही. डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा. भास्कर महाराज मला म्हणे मला 2 दिवस सुट्टी पाहिजे. आणि म्हटलं कीर्तनाची धावपळ आहे, सुट्टी कशाला पाहिजे? नाही म्हणे आई साहेबाला नागिन नावाचा प्रकार झाला. डॉक्टरने सांगितलं 7 दिवस झाले अन्नामध्ये पोटात अन्नाचा कण घरी काढून दिलं. मग काय करायचं? शेवटचा पर्याय म्हणून नेवासा फाट्यापासून श्रीरामपूर रस्त्याला नागफणी मातेचं मंदिर आहे, 4 किलोमीटर अंतरावरती. कधी गेले तर डाव्या हाताला मोठं मंदिर आहे, मोठं नाव आहे. शेवटचा पर्याय म्हातारीला तर दर्शनाला नेलं महाराज. म्हातारीला दर्शनाला नेल्यानंतर तिथली मातीच्या ठिकाणी नागिन झाली होती, त्या ठिकाणी लावली. म्हातारीने दर्शन घेतलं, घरी नेलं. ज्या म्हातारीला डॉक्टरने घरी काढून दिलं होतं, 7 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नव्हता, दर्शन घेऊन आल्यानंतर त्या म्हातारीने घरी आल्यानंतर 1.5 भाकर खाल्ली. अजूनही म्हातारी जिवंत आहे. ही त्या भूमीची ताकद आहे महाराज. असे हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. मी का सांगितलं तुम्हाला? आपल्याला असं वाटतं आपण पुस्तक वाचून, अरे त्या भगवंताची लीला वेगवेगळी महाराज.
तसं तुमच्या गावात ही भूमीची ताकद वेगळी आहे. तुम्ही सगळेजण एकत्र येतात ना, हे माहोल तयार होतो ना, ही त्याची ताकद येतो करून घेणार आहे महाराज. या जगावरती पहिला उपकार जर कोणी केला असेल तर माझ्या तुकोबानीच केला. आता रामदेव बाबा योगाचं सांगते, त्यांचंही काम चांगलंय महाराज. पण या जगद्गुरु तुकोबारांनी जगाला सांगितलं, आयुष्यामध्ये निरोगी राहायचं असेल तर रोज 5 मिनिटं टाळी वाजून भजन कर. पण कुणाचं भजन करायचं, कुणाचा नामघोष करायचा, ते नामघोष केल्यानंतर काय फायदा होईल, हा फायदा तर अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. सदा नाम घोष सदा नाम घोष सदा हरी कथा सदा राम घोष करू हरी सदा नाम घोष करू हरि कथा क्या बात है. सदा नाम घोष करू हरि कथा हे सदा राम घोष करू हरी गाथा. सदा नाम घोष करू हरी गाथा. सदा चित्ता वा वा वा. हरि समाधान तेरे साराचे समाधान. तेरे सदा चित्त समाधान तेरे सदा चित्त समाधान हो तेरे सदा चित्त समाधान. तेरे सदा चित्त समाधान. सदा नाम घोष कर हरि कहता तेरे सदा चित्त समाधान जय हो. सदा नाम घोष कर हरि कहता तेरे सदा चित्त समाधान ये सर्व सुख न्यालो सर्व अलंकार सर्व सुख न्यालो सर्व अलंकार हे सर्व सुख आलो. ज्ञानो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार वा शाबास. हा. भगवंत प्रत्येकाला वेगवेगळी कला देतो महाराज. काही काहीला लय गोड आवाज देतो देव, पण ते रेल्वेत गाणे म्हणतात महाराज. अरे इकडे ये, एखादा अभंग म्हण, उभी म्हण. आणि हे देवाने दिलेले महाराज आपल्याला काहीतरी. आता तुम्हाला गायनाचं कला दिली, मला वक्तृत्वाची कला दिली, यांना वाजवण्याची कला दिली. आपण फक्त प्रयत्न करण्याचं काम करतो महाराज. कला त्यांनी दिलेली, हे लोक काय दिसले नाही त्याला. आपल्याला कला दिली महाराज. हा पण त्यांना कला दिली, यांना पैसे द्या म्हणून ही कला त्यांना दिली महाराज. हा भगवंताने कला दिली, आपण त्याचे रोज 2 मिनिटं आभार मानायचे. रोज 2 मिनिटं. आणि त्याने कला दिली, लोक त्याचेच आभार मानतात बरं का. आता यांनी गोड चाल गायन केली एखादी, लोक म्हणतात वा क्या बात आहे. आवाजात बदल नका करू बरं का, लय गोड दिलेला आहे आवाज, अजिबात वाढू नका कोणी सांगितलं तरी पण. हा लोक म्हणतात वा क्या बात आहे, लोक त्याचेच आभार मानतात. कुठं बसलेला आहे वरती. एखादी गोड चाल गायन केली, लोक म्हणतात वा क्या बात आहे, हात कसा वरती जातो. लोक म्हणतात का वा क्या बात आहे, नाही म्हणत, त्याचेच आभार मानतात. आपण रोज 2 मिनिटं देवाचे आभार मानायचे. जोपर्यंत कला त्याने दिले ना, त्याचे उपकार आहे महाराज आपल्यावर. आणि आपल्या कलेमुळे लोकांना समाधान आहे. समाधान शब्दावरती बोलतोय. आपल्या कलेमुळे लोकांना समाधान नाही तर किती सुंदर दिसणार आहे महाराज.
आणि एकदा कला संपून गेली दुनिया प्रेम करत नाही आपल्यावर. भाषा प्रभू जगन्नाथ अण्णा पवार जोपर्यंत घासा नीट होती महाराज, लोकांनी 7ला कीर्तन असावं तर 5ला जाऊन बसावं. आणि कला संपली तर लोकांनी खुर्ची लांब लुटून दुसऱ्याच्या कीर्तनात जाऊन बसावं. लोक कलावर प्रेम करतात. मग कला त्या देवाने दिले ना, त्याचे रोज 2 मिनिटं आभार माना. माझं पाया पडून सांगणं आहे, चित्ताला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट चित्त निर्मळ करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये राग नको, द्वेष नको, अहंकार नको. अहंकार तर अजिबात नको. माझं पाया पडून सांगणं आहे. आणि फुगीर लोक जास्त आवडत नाही महाराज आपल्याला. हे युगोवाले हे लोक आपण यांना खेटत पण नाही. हा पारण्या तालुक्यात माझे 7 वर्ष झाले महाराज येऊन. मी या लोकांना ज्यांना लय ॲटिट्यूड आहे ना, अजिबात त्यांना खेटत नाही. आणि फुगीर लोकांनी परमार्थात अजिबात येऊ नये. माझं पाया पडून सांगतो, तुकोबाची भाषा उगले महाराजाची नाही. ज्याला अहंकार झाला ना, त्यांनी परमार्थात आल्यानंतर त्याचा कार्यक्रम 100% मेरू तो समान वार देवा, मेरू तो समान वार देवा, भार देवा मेरू तो समान भार देवा. वा वा. मेरू तो समान भार देवा. जे तिळाभर जरी होया अभिमान, भर जरी होया अहंकार. तिळाभर जरी होया अभिमान, भर जरी होया अभिमान. मेरू तो समान वार देवा, देवा मेरू तो समान वार देवा, भार देवा मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान वार हो. तुका म्हणे नरकी झाली अभिमान जरी होय ज्ञान गर्भता जय हो. जरी होय ज्ञान गर्भता तुकामये नरके झाली अभिमान जरी होय जरी होय गोड प्रमाण दिले महाराज. हा अहंकारी लोकांनी परमार्थात येऊ नये महाराज. प्रमाण सांगू का? अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. याच्या विरोधातलं प्रमाण सांगतो. तुम्हाला कोणतं आवडतं ते घरी न्या. पहिलं प्रमाण अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. त्याच्या विरोधातलं अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. तुम्हाला कोणतं आवडतं ते घरी न्या. अहंकार जमत नाही महाराज. माझं पाया पडून सांगणे तुम्हाला. हा माझं पाया पडून सांगणे. अहंकारी तर चालत नाही. आणि अहंकारी लोकांना आयुष्य सगळ्यात कमी आहे. माझं वाक्य कुठं पण लिहून ठेवा. आता मी माझी 4 व्हीलर गाडी इथं घेऊन आलो. आमचे संपत महाराज आहे, खोटे महाराज, श्रीराम महाराज, गणेश महाराज, शिंदे महाराज हे सगळी मंडळी माझ्या गाडीच्या समोर समजा उभा आहे. आणि यांनी समजा मला नाही राम राम घातला, नाही जय हरी घातला, मग मी तेच डोक्यात धरायचं का? हा नसन पाहिलं बाबा, मोबाईलकडे लक्ष असन, घरचं काहीतरी टेन्शन असेल, अक्षय महाराज उगले लग्न झाल्यावर नसते ओळखू आली, असं काहीतरी म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचं. असं काहीतरी म्हणून विषय सोडून दिला पाहिजे का नाही? आता मी जर ते डोक्यात धरलं, नेवाशाला जाईपर्यंत वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो. हटकोनच राम राम नाही घातला, हटकोनच हरी नाही घातला, गणेश महाराजाला गाडी ओळखवाल तरी तिकडे तोंड केलं, हटकोनच केलं, वारंवार त्याचीच घोकणपट्टी करत बसलो. खरं सांगा, बीपी कोणाचं वाढणार आहे? माझा. शुगर कोणाची वाढणार आहे? माझी. हायपर टेन्शन कोणाचं वाढणार आहे? माझं. आयुष्य कोणाचं कमी होणार आहे? माझं. लोकांचं टेन्शन घेऊन आपलं आयुष्य कमी करायला सांगितलं कोण तुम्हाला? अरे आपलं आयुष्य आपल्या मस्तीत जगायचं. नाही पाहिलं द्या विषय सोडून. जिथल्या तिथे विषय सोडायचं शिका. आयुष्य समाधानी आहे. पण वारंवार तुम्ही त्या गोष्टी जर घोकत बसलात, आयुष्यात दुःख आहे. एवढ्या बाबतीत सगळ्यात हुशार लोक, राजकीय क्षेत्रातले सगळ्यात हुशार, 23 तारखेला निकाल लागला, 24ला पुन्हा समाजात आहे महाराज. हे डोक्यात ठेवत नाही. यांनी सगळ्यात डोक्यात जास्त ठेवलं असतं तर अटेक येऊन सगळ्यात जास्त हे मेले असते महाराज. पण ते नाही, मागच्या मिनिटाचं विसरून जायचं. माझं पाया पडून सांगणं, प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलंय. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलंय. आता तुमच्या हस्तरेषावरती तुमचा किती विश्वास आहे मला माहिती नाही. आणि त्या मुंबईला एका ॲडव्होकेट माणसाने मला सांगितलं होतं, रेषावरती कशाचा विश्वास? मी त्याला इकडं नगरला बोलून घेतलं. डॉक्टर प्रीती देशपांडे, हेमंत देशपांडे म्हणून हुशार डॉक्टर आहेत, त्यांची भेट घालून दिली. 20 वर्षापासून महाराज त्यांचं हॉस्पिटल आहे. म्हटलं तुमचा 20 वर्षामध्ये एखादा देवत्वाचा अनुभव सांगा. त्यांनी सांगताना सांगितलं, उगले महाराज देव किती हुशार आहे. आईच्या उदरामध्ये 3 महिन्याचा गर्भ असतो ना, त्याच वेळी जगाचा बाप प्रत्येकाच्या हातावरती रेषा तयार करतो. प्रत्येकाच्या हातावरती लेकराचा गर्भ 3 महिन्याचा असतो त्यावेळेस तयार करतो महाराज. आणि प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत.
प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत, त्या का आपण हाताने ओढल्या नाही ना. प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या आहे, म्हणून आधार कार्डाला अंगठ्याची गरज आहे. होय तुम्हाला चेहरे एखाद्याची सेम दिसतील पण रेषा वेगवेगळ्या आहे, आणि रेषा सेम असते आमच्या दोघांच्या तर कवाच मग अकाउंट मोकळं केलं असतं त्या माणसाने. नाही ना सेम, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत महाराज. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं, देव किती हुशार आहे. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलंय महाराज, कोणाला सेम नाही बनवलं. हा, त्याच्यामुळे कोणाला सेम नाही. काही लोक नशीब घेऊन जन्माला आलेले असतात. नशीबवान आमच्या वारकरी संप्रदायात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर नशीबवान कीर्तनकार. 1000 महाराज लोक जरी एकत्र आले आणि ते म्हणले बाबाचं कीर्तन घ्यायचं नाही, जनतेने डोक्यावर घेतलं महाराज त्या माणसाला. हे नशीबवान. अक्षय महाराज उरले नशीबवान. 30 दिवसात 92 कार्यक्रम केले. लोक म्हणले ते लग्न झाल्यावर शांत होईल. कशाचं काय, ललाटीचे लिहिले, इथं जे लिहिलं त्याच्यात बदल नाही महाराज. ठरलं ते ठरलं. हा, आता हे गोड गायन करतात ते तिघ चौघ, यांच्यावर मी किती जळालो, यांना काय फरक पडणार आहे महाराज, काय फरक पडणार आहे त्यांना. त्यांना जसं गायन येतं ते उगले महाराजाला कधी जमणार नाही. अक्षय महाराज उगले जसं वक्तृत्व होतं आमचे खोटे महाराजाला जमणार नाही. ते जसं मृदुंग वाजवते सचिन तेंडुलकरला येणार नाही. सचिन तेंडुलकर जसं षटकार मारतो लता मंगेशकरला जमणार नाही. लता मंगेशकर जसे गायन करते ते गौतमी पाटीलला येणार नाही. आणि गौतमी पाटील जशी ठुमका हंती बसलेल्यापैकी तुम्हाला कोणालाच येणार नाही. मला मुद्दा क्लिअर करायचा आहे. प्रत्येकाचं आयुष्य देवाने वेगवेगळं बनवलंय. याच्यावर त्याच्या झळत बसू नका आणि वेळ वाया घालत नका बसू. हा, आपलं आयुष्य आपल्या मस्तीत जगा. भगवंताच्या नामस्मरणाने आयुष्य बदलतं महाराज, प्रारब्ध बदलतं. त्याच्यामुळे आपल्यात काही कमतरता असेल तर देवाचं नामस्मरण घ्या. पाया पडून सांगणे की चित्त निर्मळ करा, याच्यातला अहंकार काढून टाका. 100% समाधानाची प्राप्ती आहे. समाधानावर बोलतोय. दुसरा पर्याय सांगतो समाधानाचा. रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. मी मगाशी सांगितलं का करायचं देवाचं भजन, किती ताकद आहे त्याच्या भजनात. रामकथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने, बोला बोला, नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचं, दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष केलं, माय नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू. इकडं तिकडं पाहिले, सगळे माकडं सगळे वानर, नको म्हणे एवढ्या लोकात प्रयोग करायला, नकोच म्हणे. मोठ्या लोकांचे लक्षण सांगू का पोरांना तुम्हाला. मोठे लोक कुणाला म्हणायचं, मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्ष. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. आणि प्रयोग हा एकांतातच करायचा असतो, लोकांतात फक्त साजरीकरण करायचं असतं. एखादी गायकाला चाल म्हणायची ना, अगोदर एकांतात प्रॅक्टिस करायची, मग लोकांतात साजरीकरण करायचं. काही काही गडी आपले शेजारी येते तर चुकल्यावर कानात म्हणते उगले महाराज पहिलाच टाइम आहे, कायला बोंबाला, घरी प्रॅक्टिस कर ना महाराज. मला एखादा मुद्दा मांडायचा, मी आरशासमोर उभा राहतो, मुद्दा क्लिअर होईपर्यंत समाजात मांडत नाही. हा नियम आहे महाराज संप्रदायाचा. प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बोल. थोडा हळूच टाका तुम्ही, पाण्याचा अंदाज घ्या मग टाका. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा पाऊल घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं महाराज. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्राशी पाठीमाग सगळी दुनिया फजितीवर चालू येऊ. सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असते त्यांना, रस्ता ओला असू द्या. पोरं जर मोटरसायकल जर सटकली, पोरग जर रपकन पडलं, पोरग असं रपकन पडलं, हा ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहत अंग असं. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहतात, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं महाराज रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का प्रभू रामचंद्राशी पाठीमाग वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं तुम्ही कधी, ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे महाराज. माझ्या मारुतरायाच्या हनुमानजीला असं जवळ घेतलं, खांद्यावर हात टाकला महाराज मारुतरायाच्या, आणि रामाने विचारावं मारुती, अरे काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होती, दगड तरत होता आणि पूल तयार झाला, मी आज स्वतः राम आहे रे, माझ्या हाताने का दगड तरत नाही. काय रे सर. हनुमानजीने 2 कारणं सांगितले. माता भगिनी एवढे 2 कारणं घरी घेऊन जायचे, माझं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. पहिलं कारण सांगितलं मारुतरायाने, लय गोड आहे महाराज. मारुतरायाने सांगितलं, देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का देवा. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. वाक्य लय गोड आहे बरं का. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना देवा,
तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. हे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नावाचा महिमा जय हो. तुझ्या कळे मेघ श्यामा तुझं नाव ग श्यामा. हे तुका म्हणे आम्हा गोड जातसाठी हे तुका म्हणे आम्हा जन्मजोड आधारे. तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड तुझ्या नावाचा महिमा तुझा कळले ग श्यामा. श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड आधारे. महाराज मारुतरायांनी सांगितलं, देवा काला मी तुमच्या नावाने दगड टाकत होतो, दगड तरत होता. तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकता, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होते तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. देवा हा नावातच जास्त ताकद पाहिजे महाराज. बरोबर, नावातच जास्त ताकद पाहिजे. साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. निलेश दादा विराट कोहली त्या बाटलीने हात लावला, 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला नावाचा ब्रँड म्हणतात महाराज. हे जॅकेट मी काढून ठेवलं ना, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ओय, हे जॅकेट मोदींनी एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडलं. याला ब्रँड म्हणतात महाराज. ते काही फुकट होत नाही. त्याच्यामुळं माझं पाया पडून सांगणे पोरांनो तुम्हाला, अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे असे बॅनर लागले पाहिजे. आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. भावकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नाव करून पहा रे. लोक होऊन म्हणतील ते आमच्या गावातलंय बरं का. कोण म्हणतं पुरी भेटत नाही, लाईन लागते महाराज. त्या सूरज चव्हाणचं तोंड होतं का? अय, अरे बिग बॉस विनर सूरज चव्हाणच्या गावात गेलो महाराज. सामान्यातलं सामान्य पोरग रे. गणपती बाप्पाची कृपा झाली. मागच्या वर्षी सूरज चव्हाण नावाचं पोरग आळंदीत दर्शनाला आलं तर 18 तास उभं राहून दर्शनाला वेळ लागला. या वर्षी आमच्या समोर आला, गडी सिक्युरिटी आतमध्ये गेला. ब्रँड ते हसलं जरी व्हिडिओ टाकला तरी मिलियन मध्ये व्ह्यूज आहे. नाही तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होता तुम्हाला. अय, पुढच्या महिन्यात पिक्चर निघतोय झापूक झुपूक वर. गोलीगत धोका काय, बुकी टिंगुळ काय. अरे मी स्वतः मॅथमॅटिक्सचा मास्तर आहे. मला अजून XQ YQ ZQ फॉर्म्युला माहित नाही. कुठून आणला ते पोराने काही माहिती नाही. पण एकदा नावाचा ब्रँड झाला का काही विकत हो महाराज. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांग नाही तुम्हाला, नाव तयार करा. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. पण दुर्दैव आहे आपण या नावाच्या भानगडीत जा कधी बीड जिल्ह्यामध्ये. अरे या नावावर जातीवरून भांडणं चालले तरी. मी लाईव्ह सांगतो मी तुम्हाला, त्या दिवशी मी बोललो आणि आता परवाही मी बीड जिल्ह्यात वडवणीला कीर्तनाला मी तिथंही बोलणार आहे महाराज. तुम्ही आहे तिथं. माझं पाया पडून सांगणे, याच्यात गुतून बसू नका पोरांनो. एक वाक्य बोलू का? हे पहा, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जातीचा अभिमान असतो पाहिजे महाराज. ज्याला त्याला ज्याचा त्याचा हक्क भेटला पाहिजे. पण तुमचंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे. तुमचंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे. बसलेल्या पैकी कोणी ओळखून दाखवा अक्षय महाराज उगल्या कोणत्या जातीचा आहे, तुम्हाला 1 लाख रुपये देतो मी. आता उगत तुम्ही माझ्या लग्नाला होते म्हणून तुम्हाला माहिती आहे, नाही तर माहिती तरी होतो तुम्हाला. माझ्या चेहऱ्यावरून जात कळलं का महाराज? नाही ना. याच्यात गुतून बसू नका. तुम्ही पाटील घराण्यात जरी जन्माला आले आणि तुमचे जर विचार भिकारी असेल तर त्याचा काही उपयोग नाही. विचार ब्रँडेड ठेवा. तुम्ही कोणत्या जातीत, तुम्ही कोणत्या धर्मात आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आले ते महत्वाचं नाही. तुमचे विचार किती ब्रँडेड ते महत्वाचं आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी रतन टाटा नावाचा माणूस या जगातून गेला. बसलेल्यापैकी निम्म्याच्या वर पोरांनी त्या माणसाचे स्टेटस ठेवले होते. माझ्याकडे नंबर सेव आहेत बऱ्याच जणांचे तुमचे. रतन टाटा कोणत्या जातीचं होतं माहिती तुम्हाला? तुम्ही तर स्टेटस ठेवली होती त्या माणसाची. कोणत्या जातीचा होता नाही माहिती तुम्हाला? सांगू शकाल तुम्ही बसलेल्यापैकी कोणी? सामान्यातल्या सामान्य पारशी घराण्यातला. पण 1 लाखातलं वाक्य सांगून जाईल तुम्हाला पोरांनो. ज्या दिवशी माणसाच्या नावाचा ब्रँड होतो ना, ज्या दिवशी माणूस पैशा पाण्याने मोठा होतो ना, त्या दिवशी तुम्हाला कोणी जात विचारत नाही. लक्षात ठेवा. बसलेल्यापैकी तुम्ही आजारी पडलात, अति सिरियस आहे तुम्ही. अति सिरियस आहे.
अशा टायमाला तुम्ही तुमच्या जातीचा डॉक्टर पाहाल का हुशार डॉक्टर पाहाल? होय, तुम्ही अति सिरियस आहे. तुम्ही जातीचा डॉक्टर पाहाल का हुशार? तुम्ही अशा टायमाला म्हणा जातीचा जाळ हो, मला जगायचं महाराज. अशा टायमाला तुम्हाला जात दिसत नाही का? मी आता तुमच्याकडे निघालो टाकळी ढोकेश्वर मध्ये, त्या चौकामध्ये गर्दी होती आणि फुगे विकणारी बाई उभं होती महाराज तिथं. तिच्या हातामध्ये निळ्या कलरचा फुगा होता, हिरव्या कलरचा फुगा होता, भगव्या कलरचा फुगा होता. मी माझ्या ड्रायव्हरला सहज प्रश्न केला, का रे म्हटलं याच्यातला कोणत्या कलरचा फुगा सगळ्यात वरती जाईन रे हवेत? भगव्या कलरचं जाईल, निळ्या कलरचं जाईल. ते म्हणे महाराज जागून जागून तुमच्या डोक्यावर झालाय परिणाम. त्याची चुकी नाही महाराज, त्याला माहिती मी किती जागरण करतोय. मी म्हंटल तुला प्रश्न काय विचारला, तू उत्तर काय देतोय? हा, त्याला पाहिल्यावरच आठवलं म्हणून सांगितलं मी. आहे का? मी म्हंटल तुला विचारलंय कोणत्या कलरचा फुगा वरती जाईल, भगवा जाईल, निळ्या जाईल, हिरवा जाईल का त्याच्यापेक्षा कोणता जाईल? ते म्हणे कलरचा आणि त्या संबंध काय येतो वर जाण्याचा? म्हटलं मग त्या फुग्याच्या आतमध्ये हवा किती आहे त्याच्यानुसार फुगा किती वरती जाईल ते महत्वाचं आहे. बस महाराज, मला उत्तर अपेक्षित होतं ते भेटलं. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आले ते महत्वाचं नाही. तुमच्या आतमध्ये जिद्द किती, चिकाटी किती, संघर्ष किती आहे त्याच्यानुसार माणूस किती मोठा होतो हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं, याच्यात गुंतून बसू नका. पाया पडून सांगतो, आपल्या जातीपेक्षा आपल्याला धर्म महत्वाचा आहे. 1 लाखातलं वाक्य सांगतो, आवडलं तर टाळी वाजवा. एखादा दिवा असतो, दिवा त्या दिव्याला वात राहते. दिवा असतो, दिव्याला वात राहते. महाराज, दिवाच नाही राहिला तर वात काय कामाची, आणि धर्मच न राहिला तर ही जात काय कामाची महाराज. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं, याच्यात घुसून बसू नका. आपण सगळी एका, प्रत्येक संतांनी प्रत्येक जाती जन्म घेतला. सावता बाबाला जगाच्या बापाने खुरपू लागावं, मांस विकू लागावं. जग कसा येईल महाराज? सजन कशाला मांस विकू लागावं. माझ्या सखूबाईची डिलिव्हरी करू लागावी, नामदेवा पुढे नाचावं. हे प्रमाण फक्त ऐकायपुरती ठेवले आपण. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं, पोरांनो अभ्यास करा, नाव तयार करा. देवाचं तसंच, देवाच्या हाताने दगड तरले, नावाने दगड तरले. चला, माझा विस्तार झाला, थोडं पुढे जातो. दुसरं कारण लय गोड सांगितलं माझ्या मारुतरायाने. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने सांगितलं, देवा तुमच्या हाताने दगड का बुडतात त्याचं कारण आहे का? देवा तुम्ही ज्याला धरलं ना देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड आहे. देवा तुम्ही ज्याला धरलं ना देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? बोला बोला बोला. हा, धरावं. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील, तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. हा, मी म्हणत नाही 24 तास मंदिरात जा. झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला माता भगिनी, संध्याकाळी झोपायच्या अगोदर गोधडीवरती बसा, 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, ये नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला, टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी 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 बोला. हात वरती करा सगळ्यांनी, हात वरती करा. हा, जय हो. नारायण 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 राधे राधे राधे. ये नारायण 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 नारायण. गोपाल कृष्ण भगवान की येळकोट येळकोट.
असं वाटत नाही कामटवाडीत कीर्तन आहे. असं वाटतं पंढरपुरात कीर्तन. महाराज भगवंताच्या नामस्मरणाची ताकद जगात कशात नाही रे. वातावरण जर फ्रेश करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण किती ताकद आहे सांगू का. अक्षय महाराज उगले नाही कधी पुराणातले उदाहरण दिले नाही श्रीराम महाराज, आणि मी देणार पण नाही. लेटेस्ट उदाहरण देतो. माझं कीर्तन संपलं, सगळेच जण युट्यूब इंस्टाग्राम यूज करतात. माझं कीर्तन संपलं का ताकद पाहायची असेल नामस्मरणाची ते प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करून पहा. प्रेमानंद शास्त्री 17 वर्षापूर्वी त्या महात्म्यांच्या किडन्या गेल्या हो. डॉक्टरांनी सांगितलं होतं दोन्ही किडन्या फेल आहेत, 2.5 महिन्याच्या वरती तुम्ही जगू शकत त्याचं सर्टिफिकेट टिपून दिलं. पण प्रेमानंद शास्त्री परिस्थितीने गरीब महात्मा हॉस्पिटलच्या बाहेर आले ना, आकाशाकडे पाहून त्या महात्म्याने देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू ये रे देवा, हे पार्ट निर्माण करणारा तू ये. डॉक्टरने माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितलं, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही असं सर्टिफिकेट वरती टिपून दिलंय देवा. पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला आजपासून, तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितलं ना डॉक्टरनी, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नाही. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले. 17 जगातले सगळ्यात जादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे महाराज. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली माहिती आहे. विराट कोहली आणि त्याची बायको अनुष्का शर्माशी लाईन लावून दर्शनाला होती. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचे एक फोटो टाकायचे मीडियावाले कोण 10 कोटी रुपये घेतोय, तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा कुठं झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घालायला आला का तू. हा 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला आहे महाराज मी पारनेरमध्ये. त्याच्यापैकी 150 पावणे 200 पोरं वृंदावनला पाठवले होते. दर्शन करून आल्यानंतर पोरं मला सांगत होते, महाराज उगले महाराज रात्री 1:30 पावणे 2 वाजता आम्ही शास्त्री महाराजांच्या दर्शनाला गेलो. रात्री 1:30 वाजता प्रेमानंद शास्त्रींच्या दर्शनाला. पण रात्री 1:30 वाजता महाराज 25-30 हजार लोक दर्शनाला थांबले होते. रात्री 1:30 वाजता. पावणे 2 वाजता तो महात्मा असा कुटियाच्या बाहेर निघाला. पिवळं वस्त्र परिधान केलेलं त्या महात्म्याने. आणि पावणे 2 वाजता शास्त्री महाराज ज्या टायमाला बाहेर निघाले, राधे 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 बोल, राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की. पावणे 2 वाजता 25,000 लोकांनी दर्शन घ्यावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला नाही धक्का लागू दिला. ही भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून सदा नामघोष, बाकी काय नाही महाराज. म्हणून सदा नामघोष. हा तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय एखादा सांगू. कोणाकोणाला ऐकायचं करा बरोबर, कोणालाच नाही कॅन्सल. तेवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतो महाराज. कोणाकोणाला ऐकायचं करा बरोबर, सगळ्याला ऐकायचं, कोणाला मोर वाटत नाही महाराज. 2 गोष्टी नकोय सगळ्याला, एक दुःख नकोय आणि एक मरण नकोय. तुमचा भ्रम आहे का काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढतं, डोक्यातून काढून टाका. बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय आहे का. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत. लय लांबचं उदाहरण देत नाही तुम्हाला. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा, पंढरपूर रस्त्याला सोलापूर रस्त्याला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल, आत्मा रामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काही नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद आहे. जिवंत देव पाहायचं असेल कलियुगात जा मांदळीला. आता 29 तारखेला मी होतो महाराज तिथं. बाबांनी पंढरपूरकडे चालले होते बाबा महाराज. त्या कमिटीचे लोक मला सांगत होते आता तरी बाबा 24 वर्षापासून इथं मंदिरात आहे. पहिले बाबा जर झाडावर जाऊन बसले 6-6 महिने बाबा खाली येत नव्हते. माऊली एकदा रस्त्याच्या कडेला उभा राहिले, उजवा हात वरती करून 2.25 महिने तसेच ऊन वारा पाऊस धारा. बाबांची आई साहेब गेल्या महाराज. आणि लोक समाजाने त्यांना आल्यानंतर सांगितलं बाबांना तुमच्या आई साहेब या जगातून गेल्या. बाबा ज्या जागेवर उभा होते आहेर सर 13 दिवस त्याच जागेवर उभा होते. पण आता बाबा येत नाही म्हणून गावकऱ्यांनी विधी केला शेवटचा. पण ऐका ना,
भगवान शंकराचा अवतार आहे ते. त्यांच्या जटातून कधी कधी पाणी निघतं, जटातून गंगा प्रगट होती. महाराज 13 दिवस जो महात्मा एका जागेवरती उभा होता, त्यांच्या गावकऱ्यांनी आई साहेबाचा विधी केला. पण ज्या जागेवर विधी केला, संध्याकाळी निसर्गाने पावसाळा नसताना सुद्धा एवढा पाऊस झाला माऊली का ते सगळं वाहून गेलं. ती जागा सुद्धा आजपर्यंत सापडली नाही. गणेश महाराज अनेक दहाव्याचे प्रवचन, श्राद्धाचे कीर्तन मी केले. लोक दहाव्यानंतर हस्ती विसर्जित करायला गंगेत जातात. अरे साक्षात भगवंताचा अवतार गंगेला प्रगट व्हावं लागलं आणि आईला घेऊन जावं लागलं. महाराज जिवंत देव पाहायचं असेल तर जा कधी. भगवंताचा तुकोबाला माहिती होतं बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, त्याच्यासाठी सदा नाम घोष. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तर जिवंत राहता येतं, त्याच्यासाठी सदा नाम. हे समाधान नंतरची गोष्ट आहे महाराज. त्याचे अनेक पर्याय आहेत महाराज. अजून एक समाधानासाठी पर्याय सांगतो. माता भगिनी, तुमच्या दारात एखादा साधू आला, एखादे महाराज आले, एखादे कीर्तनकार आले, तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त या मुखाने कोणाला पवित्र बोलू नका. माझं पाया पडून सांगणं आहे तुम्हाला बरं का. तुमच्या दारात एखादे साधू आले, त्या साधूने जर तुमच्या घराकडे पाहून आशीर्वाद दिला ना, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण साधूने जर घराकडे पाहून शाप दिलाच, भर उन्हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम कठीण आहे. किती कठीण आहे. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजाची पुण्यतिथी 16 आला होता गहिनीनाथ गडाची. बाबा एकदा दिंडी घेऊन निघाले आषाढीला. नागरगोजी येवलवाडी नावाच्या गावामध्ये संपतभाऊ दिंडी अशी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ, वारकऱ्याला काहीतरी खायला बनव म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. कळतं तुम्हाला पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. साधूच्या वाणीची ताकद सांगतो माता भगिनी. पण कुणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही महाराज, कुणीच दिल्या नाही. वामनभाऊ महाराजांनी विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, त्याच्या आशीर्वादाने कल्याण होईल गावाचं, मिरच्या मागितल्या, द्या कोणतरी मिरच्या. हे गावकरी फुगेरीत बोललो महाराजाला, फुगेरीत तुमच्यासाठी मिरच्या पिकवले म्हणे. अशा हजार येते मग सगळ्याला देत बसायच्या म्हणे. नाही दिल्या महाराज मिरच्या. उपवाशी झोपले वारकरी. वामनभाऊ महाराज सकाळी उठले, हनुमानजीच्या मंदिरातून वारकऱ्यांना घेऊन असे बाहेर निघाले. त्या गावच्या वेशीमध्ये आले आणि त्या साधूने असं गावाकडे असं वळून पाहिलं आणि त्या साधूच्या मुखातून सहज एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला रे. साध्या मिरच्या मागितल्या होत्या, मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या का आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जा सकाळी, तुम्ही लगेच की खानताना निघता. आजही त्या गावात जायचं. इतकल झाड होते महाराज मिरच्याचे, होय इतकल झाड होते खांदे, इतकल निस्ती फुलं लागत खाली पडते मिरचेत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून राख कृषी विद्यापीठ झटत येते मातीला. किती फावरे आणले त्यांचे त्यांना माहिती आहे. मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. या साधूच्या वाणीची ताकद आहे महाराज. परभणी परिसरात जर कधी गेलात मोतीराम बाबाच्या दर्शनाला थांबायचं. हे 2-4 साधूचे नाव लक्षात ठेवा. मोतीराम बाबा किती श्रेष्ठ. संदीप दादा, तुमच्या परिसरामध्ये श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात का? नाही येत. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्या परिसरात असतात काय. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याला म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात कुठं आंबे राहतात का म्हणे. जाईन म्हणतो रानात घेऊन ये, बाकी कशाला पंचायती करतो. महाराज शेतकरी रानात गेला, पाहतो आंब्याला आंबे. हो आंबे तोडले, मोतीराम बाबाला आणून दिले, मन सुक्त आंबे खाल्ले बाबांनी. सहज हात वरती गेला आणि त्या साधूच्या मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे. त्या दिवसापासून आज त्या गायत नुसतं त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला साधूच्या वाणीने. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा, पायाला. त्या जखमीत आळही झाली महाराज. आपल्यासारखे काय केलं असतं रे, ते आळही काढून टाकली असती की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमीतल्या आळईला साखर टाकायची. याला साधू म्हणावं. साधू कुणाला नाही म्हणावं. तुमच्या परिसरामध्ये कोंडाजी बाबा डेरे म्हणून एक साधू होऊन गेले जुन्नर परिसरात. दिसन त्याच्या पाया पडायचे महाराज. खरं सांगा, माणूस म्हणून पाया पडत होते का देव म्हणून पाया पडत होते. आता सध्या साधू महाराज आळंदीत. जा कधी आपल्या पारनेरचं भूषण डॉक्टर नारायण महाराज जाधव गुरुवर्य. बाबा त्या दिवशी मी आळंदीत गेलो माऊलींच्या दर्शनाला.
आणि बाहेर आमची भेट झाली. हो एवढे मोठे महात्मे, पण ती सहन त्याच्या पायाला हात लावतात महाराज. आणि डोळ्यात पाणी आलं. अरे काय एखादा शब्द टाकला त्या माणसाकरता सगळी दुनिया, पण नाही, त्या ज्ञानोबा तुकोबासाठी जीवन बहाल केलं महाराज. आणि या नाना महाराज वनकुटेकर या परिसरात होऊन गेले, कोंडाजी बाबा डेरी जुन्नर परिसरात होऊन गेले, विठ्ठल बाबा देशमुख नगर परिसरात होऊन गेले, नारायणगिरी बाबा औजीनाथ बाबा संगमनेर परिसरात होऊन गेले, किसनगिरी बाबा आणि सद्गुरू बन्सी बाबा नेवाशा परिसरात होऊन गेले, भगवान बाबा वामनभाऊ महाराज पाथर्डी परिसरात होऊन गेले, आणि श्रीगोंदा परिसरामध्ये तात्या महाराज महापुरुष होऊन गेले. हे साधू जन्माला आले नसते तर आपल्याला देव कळालं नसतं महाराज. उपकार या लोकांचे आपल्यावर. माझं पाया पडून सांगणं आहे तुम्हाला, साधूला जपा. देवाला नाही जपलं तरी जमन, पण साधूला जपा. कारण संत शिकवतात परमार्थ काय, संत शिकवतात देव म्हणजे काय. चला माझा थोडा विस्तार होईल. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली, त्याच्यात आळही झाली. बाबांना एकदा झोप लागली, शिष्य असा पुढे बसलेला, त्याने काय केलं महाराज, बाबांना झोप लागलेली पाहिलं, त्यांनी ती आळही काढली, जखमीतली फेकून दिली. बाबांना जाग आलं, लक्ष गेलं जखमेकडे. कुणी काढली म्हणे आळही? कुणी काढली? ज्याने आळही काढली असन, आळही तरफडून मरायच्या अगोदर ते तरफडून मरेल. शाना असला तर आळही पुन्हा जखमेत आणून टाक. पुन्हा आळही सापडली, जखमेत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली. निलेश दादा डॉक्टर साहेब त्याला पट्टी केली. त्या पट्टीचं सेपरेट मंदिर आहे, आळीचं सेपरेट मंदिर आहे, जखमेचं सेपरेट मंदिर आहे. साधूची ताकद आहे महाराज. हा केस तालुक्यामध्ये पिंपळे नावाचे गाव आहे. सद्गुरू संत वामन व महाराजांचं असं कीर्तन चालू, आणि कीर्तनामध्ये महाराज इकडून माता भगिनी बसलेले, इकडून पुरुष मंडळी बसलेले, असे टाळकरी मंडळी साईडने उभा. पूर्वीच्या काळामध्ये एवढी भारी लाईटिंग, एवढी भारी साऊंड सिस्टीम नव्हती महाराज. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या, आठवत्या तुम्हाला जुन्या लोकांना? रेड कलरच्या 2 गॅसच्या बत्त्या समोर ठेवलेल्या, टाळकर साईडने उभा. पाठीमाग महाराजांच्या पाठीमागे एक रूम होती महाराज. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसलेले होते, पण पाठीमाग जी रूम होती त्या रूमच्या आतमध्ये एक बत्ती अशी मध्ये ठेवून 4 जण असे गोल करून बसले होते. आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो तुम्हाला? कळतो 52 पत्त्याचा ग्रंथ? तुमचे फार अध्याय पाठ असते नाही ना? पत्ती खेळत होती महाराज 4 जण. चालू कीर्तनात झाला असं, त्या चोपदाराचा असं ढोपर लागलं आणि त्या दरवाजा ओपन झाला. तर आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. चोपदाराला असं वाटलं 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले, या पत्तीचा प्रकाश बाहेर येतो तर राहू द्या बा दरवाजा ओपन. श्रीराम महाराज बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आत जायला लागला, आणि ते पत्ते खेळायला सहन झालं नाही. त्याच्यातला एक जण उठला आणि त्याने दरवाजा असा लुटून घेतला. मालदार चोपदार थोडा कठीण होता, त्याने पुन्हा डोपर लावला, पुन्हा दरवाजा, यांनी पुन्हा डोपर. राग आला पत्ते खेळणाऱ्याला, त्याने आतून कडी लावून घेतली महाराज. चोपदाराने असं ढोपर लावला, करकर असा आवाज झाला, आणि चालू कीर्तनात महाराजांचं लक्ष असं पाठीमागं गेलं. काय करून राहिला म्हणतो? काही नाही म्हणे भाऊ, तुमचं कीर्तन चालू, 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले, पण एका बत्तीच्या प्रकाशामध्ये आतमध्ये 4 जण पत्ते खेळ. जाऊ दे खेळ, तुझं काय जातं म्हणे. मी दरवाजा ओपन केला, प्रकाश बाहेर येत होता, मला असं वाटतं दरवाजा ओपन राहायला पाहिजे होता. मग त्याच्यातलं एक जण उठला आणि त्याने दरवाजाची कडी लावून घेतली म्हणे आतून. चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे. मी सगळे उदाहरण तुम्हाला नावानिशी गावानिशी दिले. चालू कीर्तनात सद्गुरू संत वामन व महाराजांचं वाक्य आहे. कडी लावली म्हणे आतून, कडी लावली. लावू दे म्हणे कडी तशीच राहील म्हणे कडी. लावू दे कडी तशीच राहील म्हणे कडी. महाराज 11 वाजता कीर्तन संपलं. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले, सकाळचे 11 वाजले. आतले 4 बाहेर कमून येणं म्हणून गाव पाहायला आलं. एका जणाच्या दरवाजाच्या सापटीतून डुकून पाहिलं तर 4 प्रेत 4 बाजूला पडले होते. कडी उघडायची रिक्स घ्यायची कुणी? महाराजांचं कीर्तनातलं वाक्य आहे महाराज ते. अशा शिड्या लावल्या त्या घराला, शिड्या 4 प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या वाणीची ताकद म्हणतात महाराज. असे हजारो उदाहरण रे, पण माझा वेळ संपत आला. एक सांगू का? एक गोड प्रमाण म्हणतील महाराज या दोघांपैकी एक. महाराज मी सांगत नाही माझ्या मनाने, एखादा साधू एखादे संत जर दारात आले आणि तुम्ही जर देवपूजा करत असाल तर देव झाकून ठेवावे. संत पूजावे आरती देव सारावे परते, देव सारावे परते, देव सारावे परते, देव सारावे परते. संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. अनेक प्रमाणे देवाला झाकून ठेवावं, संताची पूजा करावी महाराज.
घराला समाधान प्राप्त करायचं असेल तर संत महत्वाचा आहे. चला शेवटाकडे येतो. अजून एक समाधानाचा पर्याय सांगून आता थांबेल. पहिला पर्याय सांगितला चित्त निर्मळ करा, दुसरा पर्याय सांगितला भगवंताचं नामस्मरण करा, तिसरा पर्याय सांगितला दारात आलेल्या साधूची अवहेलना कधी करू नका, आणि चौथा पर्याय माता भगिनी पण तुम्ही सगळे संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतलेले आहे. तुम्हाला देव काय, धर्म काय, देश काय, ग्रंथ काय, काही घेणं देणं नाही. खरंच सांगा पुरुष मंडळी, माता भगिनी, तुम्हाला देव महत्वाचा का मायाजाळ? देव किती जाणील देव महत्वाचा आहे? करा बरोबर बोट. वा वा, छान. तुम्हाला देव महत्वाचा, तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही. आता मायाजाळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, गाडी, बंगला, घर, संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठाम आहे की याच्यावर? कोणाला माघार घ्यायची नाही ना? फॉर्मची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचा फायनल. थोड्या वेळात माझं कीर्तन संपेल. आता तुम्ही भोजन केलं, निघून निघालात. अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडेने तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. कामटवाडी. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, काय सांगा. माया सगळं रावणाची उचले ना, तुमचं काय घेऊन बसले तुम्ही, आणि तुम्ही रामाची उचलताल. माता भगिनी, तुम्ही पितळाची मूर्ती उचलताल का? अरे सरकारच्या 1,500 करता दिवसभर बँकेसमोर उभा राहणार आहे तुम्ही. सगळ्याला खोटं बोलायचं. गड्या पारण्या तालुक्यात उगले महाराजाला नाही खोटं बोलायचं. हा बरं, तुम्ही माझ्या आईसारख्या आहे, बहिणीसारख्या आहे. खरं सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. खरं सांगा, दोन्हीत पवित्र काय? बोला बोला. तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायचे, निधा आणून ठेवायचे. जमन येडा बिडा काय म्हणा बाप्पा, तू 80,000 सोन्याचा भाव केला आणि तू म्हणतो आणून ठेवा. लोकच फक्त सगळे माया जाळात गुंतले. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज कीर्तन असलं का असं वाटतं संपूच नाही. चांगला जर साप येतं मध्ये ना कधी एक बसेच नाही माया पुढं. कशात तुम्हाला देव महत्वाचा? सगळ्याला जीव महत्वाचा आहे महाराज. सगळे संसाराच्या माया तुम्ही गुताल, याच्यात नवल नाही महाराज. मी लेडार काय फोडीत होतो गड्या. नाल ते तुम्ही सगळे आशीर्वाद द्यायला 6 महिन्यापूर्वी. अवघड राहतं संसाराचा. आता काय गुतलो म्हणल्यावर काय विषय नाही महाराज. अकोल्याला कीर्तन केलं मी. दिवाळीच्या आदल्या दिवशी गणेश महाराज गावाकडे गेलो. माझी मिसेस धर्मपत्नी माझं डोकं दाबीत होती. डोकं दाबता दाबता खोटे महाराज तिने मला प्रश्न केला. तिचं एज्युकेशन जास्त आहे. प्रश्न कसं केला तिने मला, म्हणे का हो लग्नाच्या अगोदर तुम्ही एवढीच धावपळ करत होते, दिवसाची 3-3, 4-4 कार्यक्रम. आता मी पाहते रोज दिवसाची 3-3, 4-4 कीर्तन करताय, एवढी धावपळ करताय म्हणे. आता समजा तुमचं डोकं दुखतंय म्हणे, मी दाबून देते म्हणे. आणि लग्नाच्या अगोदर डोकं दुखल्यावर कोण दाबून देत होतं म्हणे? पहा प्रश्न कसा केला. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबून देत होतं म्हणे महाराज? आता संदीपराव, मी 12 गावचं पाणी पित होतो रोज. मी काय साधा चॅप्टर आहे? बायकोला हात जोडून सांगितलं, म्हणलं तुला खरं सांगू का, लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हटलं. ज्याला विनोद समजला त्याला धन्यवाद. ज्याला नाही समजलं त्याने डबल जेवण करा मग घरी जा महाराज. अरे लय संसाराचं काम जेवढं सोपं नाही तेवढं अवघड आहे. गुतू नये या मताचं मी नाही, पण संसार करता करता परमार्थ करा. आणि त्या संसारात एक शेवटचा मुद्दा सांगून थांबेल. ज्याचे मायबाप पोरांनो जीवन तुम्ही सगळे तरुण मंडळी एकत्र आले, या तरुणांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. पोरांनो, या वर्षी अभिमानाची गोष्ट, तुम्ही सगळी एकत्र आले. मला आल्यानंतर निलेश दादानी आमच्या संपत भाऊनी सांगितलं, आहे सरांनी दुपारी फोन केला होता आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणार आमचे किसन भाऊ आहे. 7 वर्षापासून आमचं मैत्रीचं नातं आहे. नवीन आलो तुम्ही पारनेरमध्ये तेव्हापासून आहे, आजचं नाही महाराज. त्यांनी मला सगळे